नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागात त्यांनी अशा दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत. एक गोष्ट छान एक गोष्ट दाखवलेली आहे आणि दुसरी एक धक्कादायक दाखवलेली आहे. तर छान गोष्ट म्हणजे पार्थ आणि जीवा या दोघांच्या मधली दरी मिटलेली त्यांनी दाखवलेली आहे आणि भरपूर दिवसानंतर त्या दोघांनी एकमेकांना कडाडून अशी मिठी सुद्धा मारलेली दाखवलेली आहे. तर दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे मानिनीच्या हातामध्ये आनंद निवासची फाईल पडलेली आहे आणि त्या फाईलच्या मागेच नंदिनी आणि जीवाचा डिवोर्स पेपर असतो आणि आता तो डिवोर्स पेपर्स मानिनी बघणार का हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर चला आजचा भाग सुरुवातीपासून बघूयात. मिथुन काका जीवाला म्हणतो की अरे या 6 महिन्यामध्ये नक्कीच काहीतरी जादू होईल बघ. आता बघ नंदिनीला अपघातातून कोणी वाचवलं? तू वाचवलंस. कळलं का तुला? अरे कसं काय प्रत्येक ठिकाणी हिरो सारखी एंट्री कशी काय होती तिला वाचवण्यासाठी? प्रत्येक वेळी तिचा बसस्टॉप कसा काय होऊ शकतोस तू जीवा? अरे विचार कर जरा. अरे गावी पण ना पुजाऱ्याने तिच्या नावाचा गंध पार्थच्या कपाळाला लावायचा ठरवलं होतं ना. नेमका पार्थ खाली वाकला आणि तिच्या नावाचा गंध तुझ्या कपाळाला लागला असं मिथुन काकाने म्हटल्यानंतर आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पुजाऱ्याने जीवाच्या कपाळाला नंदिनीच्या नावाचा गंध लावलेला असतो आणि त्याला म्हणालेलं असतं की तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो. तर तेव्हा आता जीवा म्हणालेला असतो की अहो गुरुजी नवरा मुलगा मी नाही आहे असं म्हणून तो आता पारच्या हातामध्ये ते देत असतो. तर तेव्हा माईने त्याला अडवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की अरे थांब आता ते तुझंच आहे, तुझ्या नशिबात होतं ते. तर आता ते आठवत असताना मिथुन काका त्याला म्हणतो अरे जीवा तुझं जे काय ते युनिव्हर्सल आहे ना ते सतत तुला सांगत असतं अरे हे सगळं तुझंच आहे, तुझ्या लक्षात काय येत नाहीये. बाई काही जोड्यांना देव अतिशय फुरसतीने बनवतो आणि त्यातलीच एक जोडी तुम्ही आहे नंदिनी आणि जीवा. अरे इतर कुठलं कोडं मला सुटलं नसल पण तुमचं कोडं मी सोडवलेलं आहे. लिहून घे, माझ्याकडून लिहून घे. पुढचे 7 महिने आहेत ना ते तुम्हाला असे 7 जन्म एकत्र बांधून ठेवण्यासाठी आहेत. तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तुमची जोडी तुटायची नाही असं म्हटल्यानंतर जीवा आता विचारात पडतो आणि मिथुन काका आय लाईक दिस असं म्हणत तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता जीवा जाऊन त्यांच्या लग्नाचा फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या फोटोकडे एकसारखा बघू लागतो आणि त्या फोटोकडे बघून तो आता विचार करू लागतो. आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस माई त्याला म्हणालेली असते की जे येईल जे मिळल आणि जे कळल ना त्याचा स्वीकार कर. आणि त्यानंतर मिथुन काकाचे शब्द त्याच्या कानामध्ये घुमू लागतात. तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केले ना तरी सुद्धा तुमची जोडी तुटायची नाही. तर मित्रांनो आता त्यानंतर बघा इकडच्या बाजूला रम्या आता नाटक करू लागते आणि ती पिहूला म्हणते की काय झालं बाळा पिहू, तुला सूप आवडलं नाही का? तर ते ऐकल्यानंतर नंदिनी तिला म्हणते तिचा हात धरून तू काय तिला सूपबद्दल बोलत होतीस का? तर तेव्हा रम्या म्हणते अगं हो तर अगं तिला बरं वाटत नाही आहे ना तिचं, म्हणून ना तिला आवडतं तिचं मी गरम सूप घेऊन आलेली आहे. हो का नाही पिहू असं तिला ती विचारते. तर तेव्हा आता पिहू चक्क नंदिनीला म्हणू लागते की अगं नाही नंदिनी वहिनी, ती ना माझ्यावरती ओरडत होती, तिला काही माझी काळजी वगैरे काही सुद्धा नव्हती अगं असं ती सांगत असताना मागून रम्या आता मात्र तिच्याकडे बोट करते आणि डोळे मोठे करून तिला शांत करायचा प्रयत्न करत असते आणि पिहू असं म्हणून ओरडते. तर तेव्हा आता नंदिनी धक्क्यानेच तिच्याकडे परत बघते. तर तेव्हा आता रम्या परत आपला थोडासा टोन चेंज करते आणि पिहूला म्हणते अगं काय पिहू कशाला खोटं बोलतेस? तर तेव्हा रम्या असं बोलल्यानंतर नंदिनी तिला म्हणते अगं खोटं बोलण्याची सवय पिहूची नाही आणि तुझी तर काळजी ना मी दारातूनच बघितलेली आहे. अगं सरळ ओरडत होतीस तू तिच्या अंगावर. तर तेव्हा रम्या अजून नाटक करू लागते आणि म्हणते की अरे बापरे म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस नंदिनी? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते चोरून ऐकायला मी कुठलीही चोरी नाही केलेली रम्या, पण तू ज्या पद्धतीने पिहूशी बोलत होतीस, ज्या पद्धतीने तिला खोदून प्रश्न विचारत होतीस त्यावरून तुझ्या मनात काहीतरी वेगळं आहे हे मला नक्कीच कळालेलं आहे. तर तेव्हा रम्या तिला म्हणते हे बघ नंदिनी काहीतरी वाटेल ते बोलू नकोस तू, मी असं काहीही बोललेले नाहीये. आणि पिहूच्या अंगावर जात तिला म्हणते पिहू मी असं काही बोललेले आहे का? तर तिने असं बोलल्यानंतर मित्रांनो पिहू परत रडू लागते आणि खूप घाबरू लागते. तर तेव्हा नंदिनी आता तिला शांत करू लागते आणि म्हणते हे बघ पिहू तू सूप प्यालेली आहेस ना, मग तू जा आईकडे जा असं म्हणून ती तिला तिथून घालवून देते. तर तेव्हा आता रम्या सुद्धा लगेचच तिच्या मागे जाऊ लागते आणि आता नंदिनी लगेचच रम्याचा हात पकडते आणि रागानेच तिला जोराने मागे खेचून घेते आणि तिला म्हणते मला सांग तिला एवढं खोदून काय विचारत होतीस तू? तर तेव्हा रम्या तिला म्हणते मी काय वाटेल ते विचारेन तिला, तू कोण मला हे विचारणारी?
असं म्हणून ती आपला हात झटकते आणि परत चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी परत तिचा हात पकडून मागं खेचते आणि म्हणते, या घरची सून आहे मी. आणि अगं पिहू एवढी घाबरली होती, एवढी लहान आहे ती, तिच्याशी बोलण्याची ही पद्धत आहे का? तर तेव्हा रम्या आता परत आपला हात झटकते आणि म्हणते, आता तू शिकवणार का मला काय पद्धत आहे ते? तुझ्या आधीपासून ओळखते मी तिला. ती जरी लहान असली ना तरी सुद्धा तिचे पराक्रम खूप मोठे आहेत. या आधी तिने काय काय केलंय हे वेगळं सांगायची गरज नाहीये तुला. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, तुझ्याही बाबतीत काही वेगळं नाहीये. तू ही या आधी काय काय पराक्रम केलेस ना ते वेगळं सांगायची गरज नाहीये. असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या तिच्यावरती जोराने ओरडते. म्हणते की बास नंदिनी, खूप बोललीस तू, मी ऐकून घेते म्हटल्यानंतर वाटेल ते बोलू नकोस. आणि हे बघ, माझ्यावर संशय तर अजिबात घेऊ नकोस. तिला फिट्स का आल्या होत्या, नक्की काय झालं होतं हे विचारायलाच इथं आले होते मी. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, अगं तोच तर माझा प्रश्न आहे. इतर वेळी पिहूच्या आसपास सुद्धा न फिरकणारी तू अचानक तिच्यात एवढा इंटरेस्ट का घेतेस तू? आणि पिहूने खूप पराक्रम गाजवले म्हणतेस ना, मग तिच्यासाठी सूप घेऊन आली होतीस प्यायला? अगं मला माहिती आहे, गोड गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं म्हणून तिचा हात असा तू गच्च धरलेला होतास. तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध तर नाही ना? तर असं आता नंदिनीने विचारल्यानंतर रम्या मात्र थोडीशी मित्रांनो गडबडू लागते आणि म्हणते, नी काय 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 बडबडत आहेस तू नंदिनी? माझा संबंध कशाला असेल? हे बघ, मी काहीही केलेलं नाही आहे. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, केलं नसशील तर ठीकच आहे, नाही तर माझी पद्धत तुला खूप चांगली माहिती आहे. नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते आणि जर तू काही केलं असशील तर ते मी नक्कीच शोधून काढेन. तर असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या रागारागातच तिथून निघून जाते. तर मित्रांनो आता दुसरीकडे बघा, जीवा इकडे पार्थकडे येतो आणि त्याला म्हणतो, म्हणजे त्याच्या हातामध्ये एक शर्ट असतो आणि तो पार्थला म्हणतो, अरे दादा, तुझा हा शर्ट ना माझ्या चुकून वॉर्डरोबमध्ये आलेला होता, कल्पनाताईने चुकून ठेवला असेल. असं म्हणून तो शर्ट तिथे ठेवत असतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, अरे मग राहू द्यायचा होतास ना. अरे माझं तुझं असं कधी केलंय का मी? अरे जे माझं आहे ते तुझंच आहे. तर तेव्हा आता जीवा एकदमच त्याला नकळत बोलून जातो की आणि जे माझं होतं ते आता तुझं आहे. असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थला काही कळेनासं होतं आणि तो काय असं त्याला विचारतो. तर तेव्हा आता जीवा आपले शब्द सावरतो आणि म्हणतो, अरे तसं नाही, मी म्हटलं की मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी मागून घेईन ना तुझ्याकडून. असं म्हणून तो शर्ट ठेवतो आणि चाललेलाच असतो. तर तेव्हा आता पार्थ त्याला थांबवतो आणि म्हणतो की अरे जीवा थांब ना, जरा बोल ना माझ्याशी. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे तू काम करतोयस ना, मी नंतर येईन ना. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, अरे काम काय होत राहील, तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का मला काम, ये बस. असं म्हणून तो आता त्याला बसायला लावतो आणि त्याला म्हणतो, अरे तू म्हणतोयस की नंतर येतो गप्पा मारायला, पण शेवटच्या आपण कधी गप्पा मारल्यात काही आठवतंय का? आणि आठवायला लागतंय, मी सांगतो की तुला. अरे जीवा, आपण लग्नानंतर छान गप्पाच मारलेल्या नाही आहेत. अरे धमाल केलेली नाही आहे, काही तोडलं नाही आहे, फोडलं नाही आहे, आई आपल्याला ओरडली नाही आहे. अरे किती दिवस झालं आपण खळखळून हसलो सुद्धा नाहीये. तर तेव्हा जीवा सुद्धा त्याला म्हणतो, अरे खरंच यार, माझ्या सुद्धा लक्षातच आलेलं नाही हे, आपण शेवटचे कधी खळखळून हसलेलो होतो हेच आठवत नाही अरे मला. कम्प्लीट चेंज झालं रे आपलं लाईफ. तर पार्थ म्हणतो, मान्य आहे की लग्न झाल्यानंतर भावंडांच्या मधले संवाद कमी होतात, पण आपण जरी भावंड असलो ना तरी सुद्धा मित्रासारखे राहिलेलो आहे. आणि कधी कधी वाटतं की युगला ना उगाचच हॉस्टेलला पाठवलं, तो असताना तर आपल्यामधला संवाद तरी थांबला नसता. तर तेव्हा जीवा सुद्धा त्याला म्हणतो, हो रे, एकाच घरामध्ये राहून आपण एकमेकांशी बोलत नाही आहोत, प्रॉब्लेम आहे रे. तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, हो प्रॉब्लेम आहे, पण काय प्रॉब्लेम आहे? असा काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यामध्ये जो तू माझ्यासोबत शेअर करू शकत नाही आहेस? तर तेव्हा आता जीवाला त्यानं असं विचारल्यानंतर जीवा आता परत त्या गोष्टी लपू लागतो आणि म्हणतो की अरे नाही, असं काय सुद्धा नाही आहे रे. तर तेव्हा पार्थ त्याला नक्की का असं विचारतो. तर जीवा म्हणतो, हो नक्की नाही आहे काही सुद्धा. असं म्हणून तो आता आपली नजर चोरू लागतो. तर तेव्हा पार्थ आता मनातल्या मनात म्हणतो, अरे जीवा, तुला खोटं नाही बोलता येत, तू सांगितलं नाहीस तरी सुद्धा मला माहिती आहे तुझा आणि नंदिनीचा डिवोर्स होणार आहे. तर पार्थ असं मनातल्या मनात विचार करत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे दादा, मला तुला एक विचारायचं होतं, विचारू का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे विचार ना. तर आता जीवा त्याला विचारतो, ते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी तू पूजेवरून अचानक का उठलास आणि सगळ्यांच्या समोर तू मला असं का विचारलास की जीवा हे तुला मान्य आहे का म्हणून? तर असं त्यानं विचारल्यानंतर आता पार्थ थोडासा गडबडू लागतो आणि तो उठून उभा राहून म्हणतो की अरे ते लग्न झाल्यापासून काव्या माझ्याबरोबर आणि घरच्यांशी जे काही वागल्या ते पूजेला बसल्या बसल्या मला आठवलं आणि मी रिॲक्ट झालो. आणि ज्या परिस्थितीत तुझं नंदिनीशी लग्न झालंय
असं म्हणून तो आता थोडासा भावूक होतो आणि म्हणतो, अरे आय एम सॉरी, मी खूप विचित्र रिॲक्ट झालो, आय एम सॉरी. तर तेव्हा आता जीवासुद्धा उठून उभा राहतो आणि त्याचा हात पकडून त्याला म्हणतो, अरे हे बघ दादा, जे झालं ते झालं, तू आतून किती हललेला आहेस हे त्या दिवशी जाणवलं मला. तर तेव्हा आता पार्थ परत त्याचा हात आपला घट्ट पकडतो आणि म्हणतो, अरे जीवा, माझ्या बाबतीत तुला जाणवलं, अरे पण तुझं जाणवूही देत नाहीयेस जीवा, अरे असं नको करूस, अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, अरे हे बघ, तुला जे दुःख आहे, मनात जी सल आहे ना, जो तुझा आनंद आहे ते तू आधीसारखं माझ्याबरोबर शेअर कर ना. अरे म्हणजे मी त्याच्यावरती सोल्युशन नाही देऊ शकलो ना, तरी सुद्धा तुला बोलून मोकळं झाल्यासारखं होईल आणि तू माझ्याशी बोलतोयस हे समाधान सुद्धा राहील रे मला. मला फक्त एवढंच वाटतंय की आपल्यामधला संवाद कमी नको व्हायला, प्लीज माझ्याशी तू बोलत जा. असं म्हणून त्याचे डोळे थोडेसे पाणावतात. तर मित्रांनो, आता जीवा त्याला म्हणतो, अरे दादा, तू काय वेडा आहेस का आणि रडतोयस काय तू, अरे मी तुझ्याशी बोलत नाहीये, त्याचा इतका त्रास होतोय तुला. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, अरे त्रास होतोय, मधल्या काळात आपण बोलत नव्हतो तेव्हा असं वाटायचं की तुला येऊन असा पंच मारावा, पण तेवढा तरी हक्क राहिलाय का नाही या विचाराने मी गप्प बसलो. तर आता जीवा त्याला म्हणतो, झालं बोललास, अरे काय बोलतोयस तू, अरे मोठा भाऊ आहेस तू माझा, तू हक्काने तुला हवं ते करू शकतोस. असं जीवाने म्हटल्यानंतर पार्थ आता थोडासा खुश होतो आणि त्याच्या डोक्यावरून तो हात फिरवू लागतो. तर आता मुद्दामून जीवा चिडू लागतो आणि म्हणतो, अरे बघ बघ, माझे केस तू विस्कटू नकोस फक्त, अरे यार, आणि हे असं मुळूमुळू रडू नकोस परत. तर तेव्हा पार्थ का असं त्याला विचारतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे तू कॉमेडी दिसतोस रडताना. तर तेव्हा आता पार्थ हसू लागतो आणि जीवाचे केस व्यवस्थित करू लागतो आणि त्याला परत थोडंसं भावूक होऊन म्हणतो, प्लीज प्लीज ना, तुला जेव्हा वाटेल तेव्हा येऊन माझ्याशी बोलत जा, येशील ना. तेव्हा जीवा त्याला म्हणतो, तू फक्त आठवण काढ, अरे जीवा हजर असेल. असं त्यानं म्हटल्यानंतर आता ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. तर मित्रांनो, आता या दोघांच्या मिठीमुळे यांच्यामधली दरी तर आता पूर्णपणे मिटलेलीच दिसत आहे. तर त्यानंतर आता दुसरीकडे नंदिनी कपडे आवरून कपाटामध्ये ठेवत असते. तर तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती रम्याला म्हणालेली असते की नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते आणि जर तू काही केलं असशील तर ते मी नक्कीच शोधून काढेन. आणि आता ते आठवल्यानंतर नंदिनी मनातल्या मनात म्हणते की रम्या पिहूला इतकं काय विचारत होती, रम्या पिहूच्या काळजीने रूममध्ये गेली होती असं ती म्हणाली, पण मग ती पिहूवर इतकी चिडली का असेल, पिहूला फिट येण्याचा रम्याचा तर काही संबंध नसेल ना. असा ती विचार करता करता आता तिथली एक फाईल उचलते आणि त्या फाईलच्या खाली त्यांच्या डिवोर्सचा पेपर्स असतो आणि त्यानंतर ती आता डिवोर्स पेपर्स आपल्या हातामध्ये घेते आणि आता त्या विचारात जाते ज्या वेळेस जजनी त्याच्यावरती शिक्का मारलेला असतो. आणि त्यानंतर ती आता ते पेपर्स घेऊन बाजूला येते आणि बाजूला येऊन ती आता खुर्चीवरती बसते आणि परत त्या पेपर्सकडे बघू लागते. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने डिनरला गेल्यानंतर जीवाला तेच पेपर्स दाखवून म्हणालेले असते की माझा जीव तुमच्यामध्ये अडकण्याच्या अगोदर याच्यावरती सही करा आणि करून टाका सही प्लीज. असं तिने बोलल्यानंतर आता जीवाने त्याच्यावरती सही केलेली असते. तो क्षण आता तिला आठवत असतो आणि ती त्यामध्येच हरवून गेलेली असते. इतक्यातच मित्रांनो, इकडून जीवा तिथे खोलीमध्ये येतो आणि समोर तसाच पसारा बघून त्याला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि आता तो नंदिनीला विचारतो, अगं काय ग, तू कुठल्या विचारात हरवलेली आहेस. तर तेव्हा नंदिनी काही नाही असं इशाऱ्यानेच सांगते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं बोलून मोकळं व्हावं, बोलल्याने ना शांत वाटतं आणि समोरच्या सोबत संवाद सुद्धा घडतो. असं त्यांना बोलल्यानंतर आता नंदिनी उठून उभी राहते आणि त्याला म्हणते, आत्ता संवाद साधायचा का तुम्हाला, तुम्हाला माहीत असेलच परीक्षेला उशिरा पोचलं की पेपर सुटतो, झाडाला पाणी नाही घातलं की झाडं सुकतात, खोली नियमित नाही आवरली की पसारा तसाच राहतो, तसाच संवाद सुद्धा वेळीच साधायचा असतो, म्हणजे मग अशी कोर्टाची पायरी चढावी लागत नाही. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर आता जीवा तिला म्हणतो, अगं तू टेन्शनमध्ये दिसलीस म्हणून मी तुला विचारलं. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, मग मी टेन्शनमध्ये का आहे हे विचारा ना, मला एक गोष्ट कळत नाही, एवढं सगळं काही होऊन सुद्धा तुम्ही रिलॅक्स कसं काय राहू शकता. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, तुला असं का वाटतंय की मी रिलॅक्स आहे, ज्या गोष्टींच्यामुळे तुझ्या मनात गोंधळ सुरू आहे ना त्याच गोष्टींचा मला सुद्धा प्रचंड त्रास होतोय, पण तो गोंधळ घेऊन मी सगळ्यांच्या समोर नाही ना वावरू शकत, आई बाबांना डाऊट येईल, कळेल त्यांना, म्हणून मी रिलॅक्स आहे असं दाखवावं लागत आहे. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अच्छा मग ही तारेवरची कसरत रोज रोज करताना घुसमट होत नाही का तुमची. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं होती, प्रचंड होती, खूप त्रास होतो, आत्ता सुद्धा मी पार्थ दादाला शर्ट द्यायला गेलेलो होतो, अगं त्याच्या नजरेला नजर नाही मिळवू शकलो मी, जड जात होतो मला खूप, आजपर्यंत अशी एकही गोष्ट झालेली नाहीये की ती मी त्याच्यासोबत शेअर केलेली नाहीये, त्याला सांगितलेली नाहीये, आणि आज
आज मी डिवोर्स घेतोय हे कसं सांगू त्याला, तो काय रिॲक्ट करेल ना या विचारानेच मला भीती वाटते। तर असं त्यांना म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडीशी शांत होते। तर जीवा तिला पुढे म्हणतो, हे बघ आय नो या सगळ्या गोष्टीमधून तू सुद्धा सफर करतेस, तुला आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगितलेलं नाही आहे या गोष्टीचा गिल्ट वाटतोय ना, ठीक आहे आपण आत्ता जाऊन त्यांना सांगूयात, असं त्यांना म्हटल्यानंतर आता नंदिनीला मात्र धक्काच बसतो। तर नंदिनी त्याला विचारते की आत्ता, बरं ठीक आहे चला चला सांगूयात। अहो सकाळीच घरामध्ये इतकी आनंदाची बातमी आली आहे, शाहूवाडीतली प्रॉपर्टी देशमुखांच्या नावावर झालेली आहे। इतकी चांगली आनंदाची बातमी आलेली असताना आपण आपल्या डिवोर्सबद्दल सांगायचं म्हणजे घरात आलेल्या सुखाला गालबोट लावण्यासारखं नाही होणार का? तर आता जीवा तिला म्हणतो, हे तुझं असं असतं, तुला त्यांना डिवोर्सबद्दलही सांगायचं आहे आणि त्यांच्या सुखाला गालबोट लागलेलंही तुला चालणार नाही, कधीतरी सांगावं तर लागणारच आहे, किती दिवस आजचं मरण उद्यावर ढकलणार आहोत आपण, असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, मला माहिती नाही जीवा, मला खरंच नाही माहिती, पण जेव्हा जेव्हा आई माझ्या समोर येतात आणि मला म्हणतात नंदिनी कसं तू आहेस म्हणून सगळं काही सुरळीत सुरू आहे, तेव्हा खरंच खूप अस्वस्थ व्हायला होतं, कळत नाही मी कुठल्या तोंडाने सांगू की मी फार कमी दिवस या घरामध्ये असणार आहे, असं ती डोळ्यात पाणी घेऊनच बोलत असते। आणि पुढं म्हणते, या खोटेपणाचा खूप त्रास होतोय मला जीवा, आईबाबांच्या किती अपेक्षा आहेत माझ्याकडून, जेव्हा त्यांना कळेल की आपण डिवोर्स घेतोय, मी या घरामधून निघून जाणार आहे, तर तेव्हा ते काय विचार करतील, त्यांची काय मतं असतील माझ्याबद्दल, या सगळ्याचा विचार करून करून मला खूप खूप त्रास होतोय। हे लग्न करून आधीच नात्यात अडकलेले होते आणि आता त्याच नात्यातून सुटका करून घेताना आणखीन अडकल्यासारखं झालंय मला। तर तेव्हा आता जीवा तिला सावरायचा प्रयत्न करत असतो। तर नंदिनी त्याला म्हणते, नाही जीवा आता बास, आय एम सॉरी, पण मला आता तुमच्याकडून कुठलाच आधार नको आहे, इनफॅक्ट मला आता तुमच्याकडून काहीच नको आहे, फक्त योग्य वेळ बघून मला आईंशी बोलायचं आहे, कारण आता या घरामध्ये मी फार काळ नाही थांबू शकणार, असं ती बोलत असते। इतक्यातच कल्पना तिथं येते आणि नंदिनीला म्हणते, ताई मानिनी ताई तुम्हाला बोलवत आहेत। तर तेव्हा नंदिनी तिला सांगते, हो मी आलेच, असं म्हटल्यानंतर कल्पना तिथून निघून जाते। तर तेव्हा आता नंदिनी जीवाकडे एक नजर टाकते आणि तिथून ती खाली निघून जाते। तर तेव्हा जीवा आता परत विचारात पडतो। तर मित्रांनो आता इकडे स्वयंपाकघरामध्ये मानिनी स्वयंपाक करत असते आणि तिला खूप साऱ्या शिंका येत असतात। इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि तिला विचारते, अहो आई काय तुम्हाला सर्दी वगैरे झाली आहे का? तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, अगं नाही सर्दी वगैरे नाही, हा आपला एक्झॉस्ट बंद पडलाय ना, आणि तो जोपर्यंत बरा होत नाही ना तोपर्यंत आता फोडणी घातली की माझ्या शिंका या चालूच राहणार। तर नंदिनी म्हणते, नाही नाही मी इलेक्ट्रिशियनला बोलवून घेते आणि मग तो एक्झॉस्ट फॅन रिपेअर करून घेईल, तुम्ही काही काळजी करू नका। तर तेव्हा आता मानिनी परत तिला म्हणते, अगं हो ग बाई तू आहेस म्हटल्यानंतर मला काळजी करायची काहीच गरज नाही आहे। तर असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी परत शांत होते आणि परत ती आता विचारात हरवून जाते। तर तेव्हा मानिनी परत तिच्याकडे बघते आणि तिला विचारते, अगं काय ग नंदिनी काय झालं, अगं चेहरा एकदमच पडला तुझा, तुला कसलं टेन्शन वगैरे आहे का ग? तर तेव्हा नंदिनी आता परत स्वतःला सावरते आणि तिला म्हणते, अहो नाही आई तसं काही सुद्धा नाही आहे, आणि तुम्ही मला बोलवलं काही काम वगैरे होतं का तुमचं? तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, अगं काही नाही, कालपासून ताक खूप उरलंय, माझ्या मनात आलं की जरा कढी करावी, मागच्या वेळेला मस्त फोडणी घालून कढी केली होतीस तू, मग म्हणलं तुला विचारूया आणि तुला जर वेळ असेल तर तूच करशील का कढी? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो करते ना। तर तेव्हा मानिनी म्हणते, हो करशील ना, मग मी अगं आपल्या पिहूसाठी जरा पेज करते, तिला ना अशी जिऱ्याची फोडणी घातलेली पेज आवडते, मंजूताईंनी पेज केली ना की तिला अजिबात आवडत नाही, ती खात नाही, माझ्याच हातची पेज आवडते तिला, आणि पेज झाली ना की मग मी तुलाच देईन बरं का, म्हणजे तू कसं गोडी गुलाबीने बोलून पिहूला खायला घालशील, असं ती सर्व काही एकटीच बडबडत असते आणि नंदिनी परत आपल्या विचारात हरवून जाते। आणि आता मानिनी जेव्हा तिच्याकडे एक नजर टाकते आणि परत तिला विचारते, काय ग नंदिनी अगं तुझं लक्ष आहे का मी आपली एकटीच बडबडते? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो नाही नाही मी ऐकते ना, तेच पिहूचाच विचार करते मी पण, तिचीच काळजी वाटते मला सुद्धा, काय या मुलीने मनात घेतलंय काही कळत नाहीये, असं काय ऐकले तिने की जे तिला आपल्याला सांगायचं आहे पण नीट सांगता सुद्धा येत नाहीये, तिच्या मनात नेमकं काय टेन्शन सुरू आहे हे जर कळलं ना तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल। तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, हो खरं आहे, पण तू खरंच याच गोष्टीचा विचार करत होतीस का मध्येच काही वेगळ्या विचारात जाऊन आलीस, असं तिने विचारल्यानंतर आता मित्रांनो नंदिनीच्या डोळ्यासमोरून डिवोर्सच्या बाबतीतले सगळे क्षण एकामागोमाग एकदम जलद जाऊ लागतात आणि परत ती हरवून जाते। तर आता मानिनी मात्र तिच्याकडेच एकसारखी बघत असते। तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
मित्रांनो, आता नंदिनी कल्पनाला सांगते, रूममध्ये माझ्या टेबलवरती आनंद निवास असे लिहिलेली एक फाईल आहे, ती घेऊन या. तर आता त्यानंतर कल्पना रूममध्ये येते आणि ती फाईल उचलत असते. तर त्या फाईलच्या खाली डिवोर्स पेपरसुद्धा असतात आणि ते त्याच्याबरोबरच चिकटून येतात. आणि आता ती कल्पना फाईल घेऊन चाललेलीच असते आणि जेव्हा मात्र दुसऱ्या बाजूला फोनवरती बोलत उभा असतो आणि त्याला ते दिसतच नाही. तर आता दुसरीकडे पार्थ मनातल्या मनात म्हणत असतो की काव्या नाही आहेत तर ते बरं झालं, आता एकटेपणाची सवय करून घ्यायला पाहिजेच आणि आता मी जाऊन ना आईशी बोलतो. आणि मित्रांनो, आता दुसरीकडे तर धक्कादायक गोष्ट घडते. कल्पना चक्क ती फाईल आणून मानिनीच्या हातामध्ये देते आणि मानिनी ती फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्या मागे डिवोर्स पेपरसुद्धा असतात आणि ती फाईल आता ती उघडून बघू लागते. आणि तेव्हा नंदिनी मात्र स्वयंपाकघरामध्ये असते. आणि मित्रांनो, आता मानिनीला डिवोर्स पेपर्स दिसणार का हे येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच. तर पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.